गुड मॉर्निंग. आज आपण 11वं प्रकरण स्टॅटिस्टिक्स, त्याला मराठीमध्ये सांख्यिकी असं म्हणतात, या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये थोडंसं पाठीमागे जर जायचं ठरलं तर ॲव्हरेज म्हणजे सरासरी. मागच्या वेळेस आपण ॲव्हरेज नावाचं प्रकरण मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत. सरासरी कशी काढायची, जर 4-5 संख्या दिल्या असतील, समजा एखादं गणितच घ्यायचं ठरलं तर पहा, एक एक्झाम्पलच घेतो मी. आधी इंग्लिशमध्ये सांगतो मग मराठीत सांगतो. यामध्ये द नंबर्स ऑफ पेजेस ऑफ अ बुक, नंबर्स ऑफ पेजेस ऑफ अ बुक, Minad read for consecutive days where 60, 50, 54, 46 and 50. Find average number of pages he read every day. बघा, गणिताने समजावून घेऊया. द नंबर ऑफ पेजेस ऑफ अ बुक म्हणजे पुस्तकाची पानांची संख्या. निनाद रीड फॉर कॉन्सिक्युटिव्ह डेज. निनाद सलगपणे रोज वाचतोय, असं 5 दिवस वाचतोय, अशी कंटिन्युअस 5 दिवस तो किती पानं वाचतोय? 60, 50, 54, 46, 50. फाईन ॲव्हरेज म्हणजे सरासरी. सरासरी काढा. नंबर ऑफ पेजेस ही रीड एव्हरी डे. तर तो सरासरी प्रत्येक दिवशी किती पानं वाचत असेल, सरासरी काढा, असा प्रश्न आहे. सरासरीचे सूत्र जे आहे बघा, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. याला सरासरीला आपण ॲव्हरेज म्हणतो. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स टोटल. सम ऑफ ऑल नंबर्स म्हणा, टोटल नंबर्स म्हणा तरी चालतं. ऑब्झर्वेशन म्हणा नंबरच्या जागेवर तरी चालतं. सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग कसं सोडवायचं? 60, 50, 54, 46 आणि 50. इथून पुढे सेम 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 भागिले किती झाले? 5 आहेत ना, म्हणून 5. आता 6 4 याची बेरीज करून बघा तुम्ही. 6 4 4 4 1 5 5 10 5 15 25 26 होईल भागिले 5. सगळ्यांची बेरीज या खाली मांडा असेल. 60 50 असं करून बेरीज करा आणि 5 5 25 आणि 5 गुणे 10. तर 52 इज आन्सर. बेरीज बरोबर आहे का बघा? 5 5 10 10 10 20 25 25 250 260 बरोबर आहे बेरीज. आणि 5 5 25 आणि 5 गुणे 10 उत्तर काही. प्रत्येक दिवशी तो सरासरी 52 पाने वाचतो, असं उत्तर येईल मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये ॲव्हरेज नंबर ऑफ पेजेस रीड एव्हरी डे इज 52 पेजेस. अशा पद्धतीने समजा तुम्हाला मराठीतच सांगतो बघा. तुमचा निकाल लागलाय, समजा तुम्हाला परीक्षेला मिळालेले मार्क जे 6 विषयामध्ये, समजा 6 विषयात तुम्हाला पडले 68, 65, 80, 84, 86 आणि 52. हे मार्क तुम्हाला पडले स्वतःला. आणि फाईंड ॲव्हरेज, तर तुम्हाला सरासरी किती गुण मिळाले, सरासरी किती गुण मिळाले, टक्के वेगळे आणि सरासरी वेगळी. मग सरासरी बरोबर म्हणजे त्याला आपण ॲव्हरेज म्हणतो. सम ऑफ ऑल नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर्स. मराठीमध्ये सर्व संख्यांची बेरीज किंवा सर्व गुणांची म्हणा आणि एकूण संख्या. बरोबर सूत्र. मग काय होईल बघा? 68, 65, 80, 84, 86 आणि 52. एकूण किती संख्या आहेत? 6.
मग 68 अधिक 65 करा, 8 + 13 6 6 12 13 65 करा, 5 3 8 6 3 9 बरोबर आहे का? सॉरी 8 5 13 40 6 12 13 80 3 8 3 11 213 झालं 84 4 30 7 297 झालं 86 7 7 13 9 9 18 383 आणि 52 5 8 5 13 435 किंवा 49 घेतलं जाऊ 432 होईल समजा आणि याने भागायचं 432 6 7 42 आणि 6 2 12 अशा पद्धतीने तुमच्या गुणांची सरासरी किती असेल 72 म्हणजे 72 असेल. ॲव्हरेज ऑफ युअर मार्क इज 72. गुणांची सरासरी 72 आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण सरासरी काढू शकतो. आता सांख्यिकी या प्रकरणामध्ये संख्यात्मक मराठीत सांगतो बघा. सांख्यिकीचा अभ्यास करताना त्याची जी उदाहरणं आहेत शक्यतो संख्याशास्त्रामध्ये उदाहरणाचा अभ्यास करताना 4 पद्धतीचे पायऱ्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं त्या संख्यात्मक उदाहरणासाठी आवश्यक असणारी जी कच्ची सामग्री आहे ज्याला रॉ मटेरियल म्हणतात इंग्लिशमध्ये. यू हॅव टू कलेक्ट द रॉ मटेरियल फर्स्ट. कच्ची सामग्री गोळा करणे. नंबर 2 गोळा केलेली सामग्रीची विशिष्ट अशी मांडणी करणे. अरेंज द डाटा म्हणजे कलेक्ट द डाटा आफ्टर दॅट अरेंज द डाटा. ती माहितीची व्यवस्थित मांडणी केल्यानंतर त्याचं निरीक्षण करायचे मग त्याला म्हणतात ऑब्झर्व द डाटा. आणि लास्टली त्याच्यावरून निष्कर्ष काढायचा आहे आणि रिझल्ट ऑफ द डाटा म्हणूयात त्याला आपण. 4 टप्पे आहेत बघा. आवश्यक अशी सामग्री गोळा करणे. नंबर 2 तिची व्यवस्थित मांडणी करणे. नंबर 3 त्याचं निरीक्षण करणे. आणि नंबर 4 त्यावरून निष्कर्ष काढणे. फर्स्ट कलेक्ट द डाटा, देन रिअरेंज द डाटा किंवा अरेंज द डाटा. नंबर 3 ऑब्झर्व द डाटा आणि नंबर 4 कन्क्लुजन. अशा पद्धतीने सांख्यिकीचा आपण अभ्यास करायचा असतो. आज आपल्याला या प्रकरणामध्ये म्हणजे संख्येची माहिती जमा करणं, त्याचा अभ्यास करणे, निष्कर्ष मिळवणे हा एक स्वतः ह्या पद्धतीचा अभ्यास करण्याच्या शाखेला स्टॅटिस्टिक्स किंवा संख्याशास्त्र किंवा सांख्यिकी असं म्हणतात. आता यामध्ये आपण प्रथमतः पाहणार आहोत मध्य. मध्य म्हणजे मीन म्हणजे सरासरी. आताच आपण पाहिले ना 2 उदाहरणं झाली ऑलरेडी. यालाच मध्य काढा म्हणतात तरी आपल्याला सरासरी काढावं लागली असते. तर आता आपण प्रत्यक्षात मध्य काढा. मध्य म्हणजे काय? म्हणजे प्राप्तांकाच्या सरासरीला किंवा सरासरी म्हणजेच मध्य होय. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये अरिथमॅटिक मीन असं म्हणतात. अरिथमॅटिक ARITH बरोबर आहे. द ॲव्हरेज इज कॉल्ड arithmetic mean. Average is called as म्हणजे ॲव्हरेज म्हणजे दुसरं काय नसतं काय आहे मीन आहे. म्हणजे सरासरीला मध्य असे म्हणतात. बरोबर. सरासरी म्हणजेच मध्य. आता आपण मगाशी छोटं गणित घेतलं होतं. आता आपण मोठं गणित घेऊयात. आता बघा आधी मराठीत घेतो मग इंग्लिशमध्ये घेतो वाटत असतं. जेव्हा अनेक संख्या येतात पहा एका शाळेतील 8वीच्या 37 विद्यार्थ्यांच्या गणित विषयातील पान नंबर 67 वर उदाहरण आहे. तुम्ही ते डिटेलमध्ये लिहू शकता. गणित विषयातील गुण पुढे दिले आहेत.
मी शॉर्टकट मारतोय त्यावरून गुणांचा मध्य काढा. 2 4 4 8 6 7 3 8 9 10 10 8 9 7 6 5 4 6 7 8 4 8 6 7 8 6 7 8 4 8 9 7 7 5 10 9 7 9 10 9 6 10 9 6 9 9 4 7 अशा पद्धतीने आहे. मग आता आपल्याला याचा ॲव्हरेज काढायचा आहे. मग आपलं जे सूत्र आहे सरासरीचं, मग सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, सगळ्याची बेरीज करायची भागिले 37 करायचं. किती वेळ लागेल याला? मग अशा उदाहरणांमध्ये आपण आता वेगळी पद्धत अवलंबणार आहोत. इथं आता हे इंग्लिशमध्ये काय आहे बघा, द मार्क्स ऑब्टेन बाय "32 students of standard 8 are given." तुम्ही ते पण डिटेल मध्ये पाहून घ्या. फाइंड ॲव्हरेज, सॉरी फाइंड मीन ऑफ द डाटा. अशा पद्धतीने मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये दिलेले आहे. आणि मग आता अशा गणितांमध्ये आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ॲव्हरेज काढायचं आहे म्हणजे सरासरी काढायची, मध्य काढायचं आहे म्हणजेच ॲव्हरेज काढायचं आहे, म्हणजेच आपल्याला मीन काढायचं म्हणजेच मीन ॲव्हरेज सरासरी सगळं एकच आहे. मग आता त्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला आता पद्धत सांगतो. आपल्याला त्यासाठी फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला जो मीनचा फॉर्म्युला आहे, मध्याचा फॉर्म्युला आहे, शॉर्टकट फॉर्म्युला आधी सांगतो आणि मग आपण गणिताकडे जाऊया. या ठिकाणी लिहितो बघा, मध्य बरोबर, खरं तर सरासरीचं फॉर्म्युला सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किंवा सम ऑफ ऑल नंबर्स डिवाइडेड बाय टोटल नंबर्स अशी होती. आता आपण या ठिकाणी फॉर्म्युला शॉर्टकट शिकणार आहोत. मी तुम्हाला सर्व संख्यांची बेरीज जी आहे ते पहा, हे चिन्ह आहे सम म्हणतो त्याला, सम इंग्लिशमध्ये SUM, सम म्हणजे बेरीज. ओके, समेशन म्हणायचं थोडक्यात. समेशन म्हणताना दोन्ही सेमी आणि मराठी दोन्हींनी पण काय म्हणायचं त्याला, समेशन. आणि इथं XIF आहे आणि डिवायडेड बाय कॅपिटल N. आता हा N म्हणजे काय हे पण सांगतो. त्या N म्हणजे समेशन FI असतो. तो समेशन FI म्हणजे काय ते पण सांगतो. ही सगळी माहिती आपण घेऊयात. आधी फक्त सूत्र लक्षात ठेवा कसं वाचायचं. याला X बार म्हणतात. Xच्या डोक्यावर बार काढायचा. मीन मध्य बरोबर समेशन XIFI डिवायडेड बाय N. आता बघा एक चार्ट तयार करायचा. आता ज्या संख्या आपल्याला दिल्या जातात त्या प्रत्येक गुणाला किंवा त्या प्रत्येक संख्येला सांख्यिकी या प्रकरणामध्ये प्राप्तांक म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला स्कोर म्हणतात. प्राप्तांक याला काय म्हणायचं, मराठी प्राप्तांक आणि इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, स्कोर. एव्हरी नंबर इज कॉल्ड स्कोर. प्रत्येक संख्येला प्राप्तांक असं म्हणायचं किंवा गुणांक म्हणायचं. मग या ठिकाणी मराठीमध्ये त्याला म्हणायचं गुणांक किंवा प्राप्तांक आणि याला म्हणायचं स्कोर. त्यानंतर म्हणजे पहिला याला तुम्ही म्हणणार प्राप्तांक, इंग्लिशमध्ये म्हणणार स्कोर. मराठीवाल्यांनी मराठी घ्यायचं, सेमीवाल्यांनी सेमी लिहायचं. त्यानंतर त्याला दुसरं जे आहे त्याला ताळ्याच्या खुणा म्हणतात. टॅली मार्क, टॅली मार्क म्हणजे TALLY बरं का, टॅली मार्क. मार्क्स यस लावतो त्याला म्हणजे खुणा होईल अनेक प्रश्न. टॅली मार्क ताळ्याच्या खुणा. आपल्या शाळेमध्ये आपण जेव्हा बाहेर लोकप्रतिनिधीची निवडणूक घेत असतो त्यावेळेस आपण टॅली मार्क पाहिलेले आहेत बघा. हे बघा 1 2 3 4 असे 4 उभ्या आवडल्या की 5वी याचा वरचा कोपरा याचा खालचा कोपरा अशी काढायची असते. म्हणजे
म्हणजे हा 5चा एक गट झाला. मग परत 16 फिरवून द्यायचं 1 2 3 4 पाचवी अशी 1 2 3 4 पाचवी अशी 1 2 3 4 पाचवी अशी अशा पद्धतीने टॅली मार्क करत असतात. हे आपण पाहिलेले आहेत. नसेल तर आता आपण शिकणार आहोतच. आणि तिसरं म्हणजे प्राप्तांक याला म्हणणार XI. टॅली मार्क जे आहे ना इथं म्हणायचं फ्रिक्वेन्सी म्हणजे याला म्हणायचं FI. वारंवारता मराठीत त्याला म्हणायचं वारंवारता. वारंवारता आता ज्याला FI म्हणतात आणि या दोघांचा गुणाकार याला म्हणायचं XI. आता XI का म्हणायचं I का बरं? I म्हणजे तुमचे किती संख्या आहेत इथं किती प्राप्तांक आहेत त्यानुसार. समजा 10 प्राप्तांक असतील तर I ची किंमत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असेल. कळतंय का? जर तुम्हाला आता आपल्या पुस्तकात तसं पाहायला गेलं तर त्यांनी XI म्हटलेलं म्हटलंय त्यामुळे आपणही म्हणूयात. हा मी काय सांगितलं समजा 12 संख्या आहेत मग XI म्हणजे पहिल्या संख्येला X1 दुसरी X2 X3 X4 X5 X6 X7 X10 X11 X12. तसंच वारंवारतेचं पण व इंग्लिशमध्ये त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. बरोबर. FI का म्हटलं पहिल्या संख्येला F1 F2 F3 F4 F5 F6 F7 F7 F8 F9 F10 F11 F12 काय असं म्हणून त्याला XI आणि FI म्हटलेले आहे. म्हणजे कारण का जेवढे संख्या आहेत जेवढे प्राप्तांक किंवा जेवढे स्कोर आहेत त्यानुसार त्याला क्रमवारी देता यावी म्हणून XI आणि FI असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याचं जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. चार्ट लक्षात ठेवा. प्राप्तांक कंसात स्कोर म्हणतात. इंग्लिश मधलं आता स्कोर. ताळ्याच्या खुणा मराठीत म्हणजे मराठीवाल्यांनी म्हणायचे प्राप्तांक ताळ्याच्या खुणा वारंवारता आणि XI FI. इंग्लिशवाल्यांनी म्हणायचं स्कोर टॅली मार्क फ्रिक्वेन्सी आणि XI FI. पहिल्याला XI म्हणायचं स्कोरला प्राप्तांकाला आणि वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सीला FI म्हणायचं. आता काय करायचं हे जे आहे यातली सगळ्यात छोटी संख्या शोधायची. सगळ्यात छोटी संख्या आणि मोठी संख्या शोधायची. मला असं वाटतं 2 ही सगळ्यात छोटी संख्या आहे आणि सगळ्यात मोठी संख्या 10 आहे. 2 पासून 10 पर्यंत लिहूया. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे I किती झाला 1 2 3 4 5 6 7 8 9 1 ते 9 झाला थोडक्यात. कळलं का? म्हणजे अशा पद्धतीने आपण संख्या लिहिल्या. आता काय करायचंय टॅली मार्क कशा करायचं सांगतो बघा. पहिली संख्या तोडली बघा 2 वर तिरकी रे वडायची स्पेसिल डाव्या हातात स्पेसिल ठेवायची आणि 2 च्या पुढे उभे रे वडायचे. बरोबर. नंतर 4 च्या पुढे उभे रे वडायचे. परत 4 पुन्हा 4 च्या पुढे उभे रे 8 आता 8 च्या पुढे उभे रे 6 च्या पुढे उभे रे 7 च्या पुढे उभे रे 3 च्या पुढे उभे रे 8 च्या पुढे उभे रे 9 च्या पुढे उभे रे 10 च्या पुढे उभे रे परत 10 च्या पुढे उभे रे 8 च्या पुढे उभे रे 9 बघा 9 च्या पुढे 7 असं करत करत 6 नंतर 5 4 6 7 8 आता इंग्लिश आणि मराठी समजून घ्या 4 8 आता बघा 8 आला परत 4 झाले आता मग इथं वरून आणि हा कपडा जोडायचा सोपीरात द्यायचा. 5वी रेघ ही तिरकी ओढायची 9 7 6 पुढं 5 आहे बघा मराठी इंग्लिश मिक्स करता तुम्ही 10 9 7 ला बघा 5वी रेघ म्हणजे तिरकी ओढायची 9 ला पण 5वी तिरकी 10 9 आता 9 ची आणखी एक आली म्हणून पुढे द्यायची आता परत 6 ची 5वी तिरकी परत 9 आहे 9 चे पुढे परत द्यायचं परत 9 4 ची 5वी म्हणजे अशी 7 ची आणखी एक म्हणून पुढे दिली. बघा हा एक रेघ मोजायच्या इथे एकच रेघ आहे इथे 5 चा गट आहे म्हणून 5 इथे 2 आहेत इथे पण 5 आहे 5 आणि 1 6 हे 5 आहे 5 आणि 3 8 आणि हे 4. कळलं का? ह्या ज्या रेघा आहेत त्याची संख्या
त्याला आपण वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी म्हणतो. वारंवार पुन्हा पुन्हा येणे म्हणजे 2 हा 4 हा 5 वेळा परत परत येतोय म्हणून ते 5 ला म्हणायचं वारंवारता. सो 5 इज occur again and again. Sorry, 4 is occur 5 times. So 5 is called the frequency of that 4. कळलं का? 5 2 वेळा आला म्हणून 2 ला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. 6 चे 5 वेळा आला म्हणून 5 is the frequency of 6. 5 ही त्याची वारंवारता झाली. असे सगळे गमावत आहेत. 1 2 5 2 7 8 9 9 11 20 20 5 25 25 35 37 झालं बघा. ह्याची बेरीज केल्यावर एकूण आपण त्यांनी म्हटलं बघा 37 आहे आलं बघा बरोबर. जर बेरीज चुकली असती तर समजायचं आपलं कुठेतरी चुकलेलं आहे. आलं का लक्षात? म्हणून काळजीपूर्वक बेरीज करायची. आता ही जी बेरीज आहे हिलाच हे बघा एफ आय मी आधी सांगितलं हे समेशनचं चिन्ह आहे. समेशन म्हणजे बेरीज. मग एफ आय ची बेरीज केली म्हणजे समेशन एफ आय होईल ना, बरोबर का? एफ आय ची सगळ्यांची बेरीज केली 37 ही झाली समेशन एफ आय. हिलाच कॅपिटल एन म्हणतात. हिलाच काय म्हणतात? एन टोटल नंबर एकूण संख्या दॅट इज कॉल्ड एन. त्यालाच एन असं म्हणतात. म्हणजे तुम्ही एन म्हणा पण हे पण लक्षात असू द्या त्याला समेशन एफ आय पण म्हणतात. समेशन एफ आय. आता एक्स आय एफ आय हा एक्स आय चा रकाना हा आणि एफ आय चा रकाना हा 2 1 2 3 1 3 गुणाकार करायचा. 4 पंचे 20 5 दुने 10 6 पंचे 30 7 सकून 42 8 पंचे 40 9 8 72 10 चौक 40. आता ह्याची सगळ्याची बेरीज केली म्हणजे समेशन एक्स आय एफ आय होईल. म्हणजे एक्स आय एफ आय ची बेरीज म्हणजे त्याला समेशन म्हणतो आपण. कळलं का? चिन्ह त्या चिन्हाचा अर्थ समेशन. मग आता याची बेरीज करूया. 3 2 5 5 20 30 35 झाले बघा. इकडे 30 5 35 त्याच्यामध्ये 30 मिळवले किती झाले 65. त्याच्यामध्ये 42 मिळवले 7 107. त्याच्यामध्ये 40 मिळवले 147. 72 मिळवले 7 2 9 219. त्याच्यामध्ये 4 मिळवले 9 5 259. किती झालं 259. वाटलंच तर तुम्ही असं म्हणा झालं का इथपर्यंत? चार्ट कळला? सूत्र लिहायचं 259 भागिले 37 आणि 37 ने भागा. 37 ने जर भागायचं ठरलं 7 49 होते बघा. 37 का 7 ने गुण 7 7 49 7 21 4 25. मी काय केलं 7 चा पाडा म्हटलं. 7 च्या पाड्यात 9 कधी येतो 7 7 49 म्हणून मी अंदाजे याला 7 ने गुणून पाहिलं म्हणजे 7 चा भाग होतो. म्हणजेच उत्तरी मध्य 7 आहे किंवा ऍव्हरेज मीन किती आहे 7 आहे. अशा पद्धतीने आपण एक गणित सोडून पाहिलं आहे. आता आपण आणखी एक गणित घेऊया म्हणजे तुम्हाला मध्य कळेल. नीट लक्ष द्या. आणखी एक संधी आहे बघा समजून घ्यायची. पहा आता पान नंबर 69 वरचे राजापूर या गावातील 30 शेतकऱ्यांचे सोयाबीनचे एकरी उत्पादन पुढे दिले आहे. बाकीचं तुम्ही आता डिटेल मध्ये गणित पुस्तकात पहा. संख्या लिहितो बघा मी 9 7.5 8 6 5.5 7.5 5 8 5 6.5 5 5.5 4 4 8 6 8 7.5 6 9 5.5 7.5 8 5 6.5 5 9 5.5 4 8. ओके. यावरून वारंवारता वितरण सारणी तयार करा. वारंवारता वितरण सारणी तयार करा आणि मध्ये काढा.
याला वारंवारता वितरण सारणी म्हणायचं. मी आता जी काढलेली ती पहिल्या गणितात आपण जी पाहिली. आता इंग्लिशमध्ये बघा काय म्हटलं त्या गणितामध्ये, द प्रोडक्शन ऑफ सोयाबीन पर एकर इन क्विंटल obtained by किंवा taken by 30 farmers is in Rajapur is given. हेच इथे आणि मग फ्रॉम दॅट डाटा प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल. प्रिपेअर फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड मीन. ओके बघा मराठीमध्ये प्रिपेअर, मराठीमध्ये काय म्हणतंय, वारंवारता वितरण सारणी म्हणायचं. टेबल आहे ना हा 4 वारंवारता वितरण सारणी. आणि इंग्लिशमध्ये यालाच काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी टेबल. फ्रिक्वेन्सी टेबल वारंवारता सारणी, टेबल म्हणजे सारणी, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता सारणी. मराठी त्याला वारंवारता वितरण सारणी म्हणतो आपण. फाइंड मीन, मीन म्हणजे मध्य काढा. मग आता मला सांगा 4 तास सेम, बाकी सगळं पुसतो. आता सगळ्यात लहान संख्या शोधा. लिहित असताना लक्ष झालं बघा 4 आहे. मला वाटतं 4 ही सगळ्यात लहान संख्या. पण तुमच्या लक्षात आलं की ते लिहिताना संख्या 7.5 आहे, 5.5 आहे, म्हणजे 0.5 आहे बघा. मग 4 नंतर 4.5 घ्यावा लागेल. 4.5 चा फरक बरोबर आहे का. 4 4.5 मग 5 येईल, मग 5.5 येईल, 6 येईल, 6.5 6.5 7 7.5 8 8.5 आणि मला वाटतं 9 पर्यंत आहे. ओके थोडस सुटसुटीत करत ना. 4 4.5 5 5.5 6 6.5 7 7.5 8 8.5 9. ओके आता आपलं मागासारखे खुणा करायचं म्हणजे कसं करायचं बघा बरं. लिस्ट लक्ष द्या बघा. 9च्या पुढे वगैरे बघा 9 7.5 7.5 पुढे बघा, त्याच्या पुढे 8 8च्या पुढे हे स्पेसिफिक करायचं नाही. आता 6 6 5.5 म्हणजे 5.5 7.5 म्हणजे 7.5 परत 5 म्हणजे 5च्या पुढे 8 8च्या पुढे 5 5च्या पुढे 6.5 6.5च्या पुढे 5 5च्या पुढे 5.5 5.5च्या पुढे 4 4 दोनदा आहे बघा. 4च्या पुढे 2 येते 8 8च्या पुढे 6 6च्या पुढे परत 8 8च्या पुढे 7.5 7.5च्या पुढे 6 6च्या पुढे 9 9च्या पुढे 5.5 5.5 कुठे बघा, त्याच्या पुढे 7.5 7.5च्या पुढे 8 आता 8 4 वेळा झाल्याचे म्हणजे 5 वाजता येईल बघा. 5 5च्या पुढे 6.5 6.5च्या पुढे 5 5च्या पुढे बघा परत 4 झाले 5वी 9 5.5 5.5 चौथ्यांदा आले 4 आणि 8 आता 5 झाले तर 8 आणखी आहे पुढे. आता बघा हे किती रेख आहे का 3. इथे एक रेख नाही डॅश केला मी म्हणजे 0. इथं किती आहे 5, इथं 4, इथं 3, इथं 2, इथं पण किती आहे 0,
इथं 4, इथं हे 5 आणि 1 6, इथं काहीच नाहीये 0, इथं किती आहे 3. म्हणजे अशा पद्धतीने आपण लिहिले. आता बघा याचा नाही गुणाकार 4 3 12, हे शून्याने गुणलं म्हणजे गुणाकार 0, 5 5 25. आता 5.5 गुणिले 4 22 येईल बघा. 6 18, 6.5 गुणिले 2 13 येईल बघा. शून्याने गुणलं रे 0 येईल. 7.5 गुणिले 4 7.30 येईल बघा. 8 सख 48, हे 0 होईल. 9 3 27. अशा पद्धतीने आपण गुणाकार करून घेतला. आता दोन्ही रकान्यांची बेरीज करावी लागेल. 3 आणि 5 8 4 12 3 15 15 2 17 17 27 28 29 30. बघा इथे कुठे 30 आलेले आहे बघा. 30 शेतकऱ्यांचं 30 फार्मर्स बरोबर आहे. आता बेरीज 12 अधिक 25 37, त्याच्यामध्ये 22, त्याच्यामध्ये 18, त्याच्यामध्ये 13, 30 26, त्याच्यात 48, एकशे 95 बेरीज येईल बघा. 195. कळलं. आणि मग सूत्र लिहायचं मध्य, ज्याला आपण मीन म्हणतो बरोबर. समेशन xi/fi डिवाइडेड बाय कॅपिटल आहे ना, भरा किमती 195 भागिले 30. इथं 0 आहे. 5 5 30, 5 3 15 आणि 5 9 45. परत 3 ने भागले. 3 2 6 बघा. 3 2 3 1 3 3 3 9 13 छेद 2. 13 ला 2 ने भागा. 2 सख 12 आणि 2 पंचे 10. तर त्याचा मीन किती येईल 6.5 क्विंटल येईल ना. क्विंटल मध्ये उत्तर येईल. मग तुम्ही पूर्ण वाक्य उत्तर लिहू शकता. काय ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ सोयाबीन पर एकर इज 6.5 क्विंटल. म्हणजे मराठीमध्ये सोयाबीन उत्पादनाचा मध्य किंवा मीन 6.5 क्विंटल आहे. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो. पहा आता 11.1 मध्ये या. आता पटापट होईल कारण चार्ट आपल्याकडे रेडी आहे. उदाहरण तुमच्याकडे रेडी आहे. फक्त आता मी समजावून देणार आहे. हा पहा काय 1 2 3 4. आता दुसरा नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे इथे येते 4 6 12 आणि 8. 4 1 4, 2 सख 12, 3 12 36, 4 8 32. याची बेरीज 30 30 60 70 70 80 84 होईल बघा. नक्की का बघा. 6 2 8 2 10 4 14 4 1 3 6 7 8 बरोबर आहे. 6 4 10 10 20 30 होईल बघा बेरीज. 12 20 30 बरोबर आहे. आणि मग चार्ट मध्ये बघा रिकाम्या जागा सगळ्या भरता येतील तुम्हाला. मग मीन याला मध्य म्हणूया मराठी. समेशन xi/fi भागिले n. याची बेरीज किती आहे 84 भागिले किती आहे 30. 3 ने भागतो बघा. 3 1 3 3 0 0 3 2 6 3 8 24. 0 काढून घ्या. हे त्याचं उत्तर असेल बरोबर आहे का. पूर्ण उत्तर त्या रिकाम्या चौकटी तुम्ही भरू शकता. याच्यात विशेष असं काही नाही. दुसरं उदाहरण पहा. मराठीत पण वाचतो इंग्लिश मध्ये पण वाचतो. नीट समजून घ्या. मराठीमध्ये एक लारा गावातील 25 कुटुंबात मे महिन्यात वापरलेले यूज युनिट मध्ये खालीलप्रमाणे दिले आहे. सारणी पूर्ण करा. बरोबर आहे का. द फॉलोइंग टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी used by 25 families of
एकलारा विलेज इन द मंथ ऑफ मे. कंप्लीट द टेबल अँड आन्सर द फॉलोइंग. इथं बघा 30, 45, 60, 75 आणि 90. इथं 7, 2, 8, 5 आणि 3. आता ही बेरीज तुम्हाला सहज करता येईल. 7, 8, 7, 15, 5, 20, 5, 25 झालं बघा हे. 5, 3, 8, 2, 10, 10, 8, 8, 25 बरोबर आहे. गुणाकार करा. हे 210, 45 गुणिले 90, 60, 8, 480, 60 गुणिले 8, 75 गुणिले 5, 5, 5, 25, 35, 37 आणि हे 270. करा बेरीज. हे 300 होईल. 400, 780 झालं हे. 300, 400, 780, 375 केलं. 5, 8, 7, 15, 8, 7, 15, 7, 10 आणि 11. त्याच्यामध्ये 270, 5, 7, 5, 12, यात 1425. ओके. आता बघा प्रश्न काय आहे त्याच्यावरचा. पहिला प्रश्न 45 युनिट बघा बरं का. 45 युनिट वीज वापरणारे एकूण किती कुटुंब आहेत. इथे बघा किती कुटुंब आहेत. कुटुंबाची संख्या आहे ही तिथे दिलेली आहे त्यांनी. नेम ऑफ नंबर ऑफ फॅमिलीज कुटुंबाची संख्या. तिथं हे नाही दिलं. ही वर्ष वेगळं आहे तिथं बघा. मग एकूण किती येतं 2. हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट इलेक्ट्रिसिटी. दुसरं स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. ज्या प्राप्तांकाची वारंवारता 5 आहे. वारंवारता सारखा नाही हा 5 कुठे आहे इथं. कुणाची वारंवारता 5 आहे असं विचारलंय. तो प्राप्तांक कोणता. तो स्कोर कोणता 75. बरोबर का. फाइंड एन. समेशन एन काढलं. XIF पण काढलं. आणि फाइंड मीन म्हणजे काहीतरी सांगितलंय. एन काढा. एन बरोबर किती समेशन XIF किती. FIX आहे म्हणजेच XIF आहे बरं का. दोन्हीचा अर्थ एकच. आणि शेवटी मीन काढायचं म्हणजे मध्य काढायचं आहे. मग याच्यात किती वाजायचं फक्त तुम्हाला 1425 भागिले 25 बरोबर आहे का. आणि मग भाग देतो मी. आता तुम्ही करा नाही पुढचं तिसरं. म्हणजे त्याच गणितामध्ये बघा बरं. 8 वारंवारता असलेला प्राप्तांक कोणता. कुणाची फ्रिक्वेन्सी 8 आहे 60 ची. कुणाची फ्रिक्वेन्सी 7 आहे. वारंवारता 7 आहे 30 ची. 90 या स्कोरची फ्रिक्वेन्सी किती 90. या प्राप्तांकाची वारंवारता किती 3. 45 या 60 या प्राप्तांकाची 60 या स्कोरची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता किती 8. म्हणजे बाकी तुम्हाला येईल. आणि तिसरं आणि चौथं सेम गणित आपली झालेली आहेत पहा. आता मी गणितात काय दिलं मला माहित नाही. मला एवढंच कळतं ते लहान संख्या बघा. 1 आहे 1 2 3 4 5 आणि 6 7. मला 7 पर्यंतच आहे बघा. टाळ्याच्या गुणा करा. 1 च्या पुढे 1 नंतर 6 5 4 6 5 4. आता मी डायरेक्ट करतो 3 2 7 2 3 2 7 2 3 2 7 2 3 4 5 6 3 4 5 6 4 6 2 3 4 6 2 3 4 6 2 3 2 1 4 5 2 1 4 5 2 1 4 5 झालं की 6 7 3 4 6 7 3 3 4 बरोबर आहे. 5 2 4 3 5 2 2 4 3 2 3 5 5 2 3 5 5 4 6 2 3 4 6 2 आणि 3 5 6 4 2 5 6 4 आणि 2 झालं का. मोजा 2 5 अधिक 3 8 5 अधिक 2 7 5 अधिक 3 8 5 अधिक 2 7 5 अधिक 1 6 आणि 2 8 7 15 15 25 25 25 25 8 33 40 बघायचे
40 फॅमिली आहे आणि मग हा गुणाकार करा, बेरीज करा आणि मध्य काढा. शेवटचं गणित पण तुम्हाला जमेल. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला 11.1 जमेल असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी थांबतो. तो सोडवायचा आहे तुम्ही. धन्यवाद.